नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीवाडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज अमिशन फॅक्टरी मधनं राजेंद्र उर्फ दादासाहेब देवकर यांच्या सेवानिवृत्ती आहे। अनेक वर्ष अमिशन फॅक्टरीमध्ये काम केल्यानंतर, विविध पदांवर काम केल्यानंतर, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर आज त्यांची सेवानिवृत्तीचा कार्यक्रम रेंजिल येथील आनंद भवन मध्ये आहे। या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत। मी चंद्रकांत तथा अण्णा धुमाळ भारतीय महासंघाचा पूर्णकालिक आहे आणि सध्या अखिल भारतीय उद्योग प्रभारी म्हणून जबाबदारी आहे। आज राजेंद्र देवकर हे आम्ही राजाभाऊ म्हणतो, राजाभाऊ देवकरचा निवृत्तीचा कार्यक्रम आहे। प्रत्येक कामगार भरती निवृत्त हा होत असतो 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, पण 60 वर्ष नोकरी करत असताना कसं जगायचं असा आदर्श राजाभाऊंनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे। अम्युनिशन फॅक्टरीला कामाला लागल्यापासून भारतीय महासंघाची प्रतिरक्षा मजदूर संघ म्हणून जी युनियन आहे त्या युनियनचा कार्यकर्ता तो होता। हिरिरीने काम करणं, सर्वांना मिळून मिसळून राहणं, सदस्य संख्या वाढवणं आणि भारतीय संघाचा सगळे विचार सगळ्या फॅक्टरीतल्या कामगारांना रुजवणं असं एक मोठं काम केलं। त्या व्यतिरिक्त सामाजिक कार्य हे त्यांचं त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी आंबेगाव पठाराला राहतात, तिथेही सुरू आहे। या ठिकाणी होळी जयंती सुरू करणं, गणेश जयंती सुरू करणं असे निर्णय उपक्रम त्यांनी इथं केलेले आहेत। ते ज्या ठिकाणी राहतात, ज्याला भोरचे मूळचे भोर मध्ये आहेत ते राहतात, त्या ठिकाणी त्याची पत्नी ही नगरसेविका होती भाजपची, आणि मग त्यांच्या जोडीला धरून त्यांच्यासह त्यांनी त्या भागात देखील अनेक उपक्रम, गरिबांना मदत करणं, अपंगांना मदत करणं, लहान मुलांना मदत करणं, महिलांचे कार्यक्रम करणे असे खूप उपक्रम केलेले आहेत। त्यामुळे त्यांना या निवृत्तीनिमित्त भारतीय महासंघातर्फे शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्यात देखील एक समाजाचे चांगले ते काम करतील अशी माझी 100% खात्री आहे। धन्यवाद।
भगवान विश्वकर्मा की, भगवान विश्वकर्मा की, भारत माता की, भारत माता की। यांच्या हस्ते या ठिकाणी दत्तवंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे। उपस्थित हुए हैं ऐसे श्री राजन एवं श्रीमती राजन देवकर जी इस कार्यक्रम में अपनी शुभेच्छा देने के लिए अम्यूनिशन फैक्ट्री खड़की के मुख्य महाप्रबंधक महोदय, इस मंच पर महाप्रबंधक प्रशासक और इस सभागार में उपस्थित अन्य अधिकारीगण, बंधु एवं भगिनी, वास्तव में अगर ये कहा जाए कि ये शिक्षा मिली कहां से, तो ये शिक्षा मिलती है माता और पिता से। सेवा का कार्य करने के लिए निर्माणी में पूरी जिंदगी हम व्यतीत कर देते हैं और दूसरी बेंच का कर्मचारी नहीं समझ पाता है कि ये कौन है, लेकिन जिन्होंने समाज के निमित्त, अब व्यक्ति का अकेला तो मन होता है करने के लिए, लेकिन अगर गृहिणी उसकी जो है सहयोग न करे तो वो समाज का काम नहीं कर सकता है। लेकिन राजन जी के साथ में ये प्लस पॉइंट रहा कि मोहिनी जी ने मोह समाज की तरफ कन्वर्ट करा दिया, स्वयं भी कर रही हैं और राजन जी को भी समाज के प्रति जो है जोड़ दिया। तो ये एडजस्टमेंट जो रहा परिवार में, उसी का प्रतिफल है कि आप इस निर्वाणी में आते ही संगठन के कार्य से जुड़ गए और उस संगठन से आप जुड़े, जिसका निमित्त ही है कि देश ही हमारा सब कुछ है, समाज ही हमारा सब कुछ है, हम कुछ भी नहीं हैं। शायद इसी परिकल्पना को ध्यान में रख करके अपने संस्थापक माननीय दत्तोपंत जी ने कहा था, भारत माता की जय हम बोलेंगे, व्यक्ति का जयकारा नहीं लगेगा। माननीय श्री राजेंद्र दादा देवकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे रणमर्द आणि मराठा साम्राज्याचा लढवय्या योद्धा वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे जन्मस्थळ असणाऱ्या भोर तालुक्यातील सिंद हे गाव। शौर्य, पराक्रम आणि धाडस यांचा वारसा असलेल्या या भूमीत आपला जन्म झाला। पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून ट्रेड अप्रेंटिस ट्रेनिंगही आपण पूर्ण केले। प्रवृत्ती, चिकाटी आणि आत्मविश्वास तुम्हाला कामगार संघटनेच्या कार्यक्षेत्रात घेऊन आला। प्रचंड जिद्दीच्या बळावर आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहिली। त्यातील काही बाबींचा येथे उल्लेख करणे गरजेचे आहे। त्याग, तपस्या आणि बलिदान या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपण भारतीय संरक्षण कामगार संघाचे अध्यक्षपद भूषवले। आपला सिंहाचा वाटा आहे। याखेरीज शिवजयंती महोत्सवाचे 2 वेळा अध्यक्षपद, जिल्हास्तरीय विश्वकर्मा फुटबॉल स्पर्धेचे संयोजन समितीचे अध्यक्षपद, सहकार मित्र मंडळाचे अध्यक्षपद तसेच अम्युनिशन फॅक्टरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे तज्ञ संचालक म्हणूनही आपण योगदान दिले आहे। जोरदार टाळ्या। यानंतर जनरल मॅनेजर त्यानंतर
जनरल मॅनेजर साहेब माननीय संजय काकडे साहेब यांना विनंती करतो की आत्ताच्या सन्मान पत्र या ठिकाणी वाचा. एकदा जोरदार टाळ्या इतर मान्यवरांनी. मेरे साथी महिलाओं एवं सर्वप्रथम आप सभी को मेरा नमस्कार. श्री राजेंद्र देव, इन सभी लोग जानते हैं कि मुझसे कहीं ज्यादा आपका अन्य दिन से कहीं ज्यादा है. इन्होंने अपने सर्विस करियर की शुरुआत 1989 से चालू की. रास्ता जो उन्होंने चुना, जैसे हमारे मित्र श्री एमपी सिंह ने बताया कि तालियों और गालियों वाला, बहुत कम लोग ये चुनते हैं. ये कैरियर की जर्नी जो उन्होंने कभी संघर्ष, कभी सहयोग का सानिध्य के साथ पूरी करती है, और 4 दिनों के उपरांत शासकीय सेवा से जो सेवानिवृत्त होंगे, तो सर्वप्रथम तो मैं ईश्वर से यही कामना करता हूं कि ये शासकीय सेवा में जो रहते हुए जो ना कर पाए, उसमें ज्यादा से ज्यादा सोसाइटी की तरफ कंट्रीब्यूट करने के लिए अपने स्वास्थ्य का ध्यान रखते हुए आगे उसमें जरूर कंट्रीब्यूट करें और सोसाइटी को समृद्ध रखें. हम सभी जानते हैं कि चुनौतियां कभी खत्म नहीं होती हैं, नित्य नए रूप में हमारे सामने आती रहती हैं. 4 दिनों के उपरांत श्री राजेंद्र देवकर शासकीय सेवा में उन चुनौतियों का सामना तो नहीं करने के लिए हमारे साथ रहेंगे, लेकिन जो भी साथी हमारे साथ रहेंगे, उन सभी को यह ध्यान रखना है कि आने वाला समय कहीं आसान नहीं है. हम सभी को एक साथ संगठित रहते हुए हर प्रकार की चुनौती का सामना करने के लिए तैयार रहना चाहिए. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय एमपी सिंगजी, एम्युनिशन फॅक्टरीतील सर्वांचे लाडके सीजेएम संजय हजारे सर, त्याचप्रमाणे जनरल मॅनेजर के मौर्य सर. मित्रांनो, एमपी सिंग यांनी मजदूर संघाविषयी बरेच काय सांगितले. मी भारतीय मजदूर संघामध्ये कसा आलो, का आलो, एक 4-5 व्यक्ती कारणीभूत आहेत. मी का आकर्षित झालो, त्यामध्ये मजदूर संघ ज्यांनी स्थापन केला एपके मध्ये, अविनाश खराई यांचा नामोल्लेख केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. त्याचबरोबर तुकाराम टिंगरे असतील, भेगडे असतील, नंदराम तापकिरे असतील, इथे समोर बसलेले सुनील साळुंके असतील, अशा असंख्य व्यक्ती ज्या आहेत की त्यांच्यामुळं मी आपोआप मजदूर संघात वावत गेलो. सुरुवातीचा काळ ज्यांच्या वाणीने मी प्रेरित झालो असे आमचे गुरुवर्य अण्णा धुमाळ देखील मला वाटतं समोर आहेत. त्याचबरोबर मजदूर संघात ज्या काही अभ्यास वर्ग होता, त्या अभ्यास वर्गामध्ये उदयराव पटवर्धन यांचा नामोल्लेख करावाच लागेल. मी स्वतःला भाग्यवान समजतो. नवीनच ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये मजदूर संघाचं काम करत असताना श्रद्धेय दत्तोपंतजींचा थोडासा
सहवास मला लागला, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याचबरोबर मुकुंदराव गोरे भारत नॅटचं काम माझ्या हातून थोडंफार झालं, त्यामुळे मी भाग्यवान समजतो. मित्रांनो, आज सत्कार समारंभ स्वीकारताना मला विशेष करून अशा व्यक्तींची आठवण येते ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जी वर्ष कमिटी 99-2000 साली निवडून आली होती, त्यामध्ये शिवाजीराव लांडगे साहेब असेल, रघुनाथ आंबले असतील, किंवा आपण सगळ्यांनी शेलार मामा म्हणतो, आज ते या प्रसंगी इथं उपस्थित नाही. त्यांचं निश्चितपणे आठवण झाल्याशिवाय मला राहत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, आपल्या सगळ्यांचे लाडके असे वसंतराव मुखेकर देखील या ठिकाणी नाही, त्यांची आठवण देखील राहिल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, त्याचबरोबर एक असा कार्यकर्ता आहे की जो आपल्यामध्ये नाही, महेश जगकल. आपण सगळ्यांनी त्यांना जेसीएम ऑफिसमध्ये श्रद्धांजली वाहिली. त्या कार्यकर्त्याचं देखील स्मरण केल्याशिवाय आपण त्यांना विसरू शकत नाही. मित्रांनो, काम करत असताना मजदूर संघाचं काम आपण करतोच आहे. निवडणुकीच्या ठिकाणी, पण एकदा का निवडणूक झाली की आपण सगळे मित्र आहोत. मला आठवत आहे, उदयराव पटवर्धन ज्यावेळेस पहिली वर्ष कमिटी निवडून आली होती, 185, मला वाटतं त्यावेळेस अण्णा आपणही देखील होता, 185 शनिवारपेठमध्ये 33 वर या 10 वर्ष मेंबरचा ज्यावेळेस सत्कार करण्यात आला, त्यावेळेस उदयरावनी सांगितलं, हे पद शोभेचं पद नाहीये. तुम्हाला मुकुट घातला हा काटेरी मुकुट आहे. जेव्हा जेव्हा कामगारांना अन्याय होईल, या काटे तुम्हाला टोचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे सेवेचं पद आहे, हे शोभेचं पद नाहीये. मित्रांनो, असं मजदूर संघाचे असंख्य मित्र आहेत, नाव घेईल तेवढं कमीच आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या सहयोगी जे संघटना आहे, त्या संघटनेचे देखील माझे मैत्रीपूर्व संबंध राहिले. रवींद्र रेड्डी असतील, शशी नायर असेल, आमचे बोराडे अण्णा असतील, त्याचबरोबर माझा प्रेमाचा मित्र समोरच बसलाय विशाल रामा असेल, गडकरी साहेब असतील. लक्षात घ्या, युनियनच्या ठिकाणी, मैत्रीच्या ठिकाणी. आणि असं केल्यामुळे तर आज मला एक सांगायला आनंद होतो की सर्व युनियनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत. बोलत असताना एक गोष्ट मात्र मला सांगावीशी वाटते. आपल्या भारतीय मजदूर संघाचं एक गीत आहे, मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम, शोषित पीडित वंचित जनों का भाग्य बनाने वाले हम. हे करत असताना, काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माचं किंवा प्रांताचं माझ्याकडून उल्लंघन होणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेतली. किंबहुना काळजी म्हणण्यापेक्षा मजदूर संघानेच मला ती शिकवण दिली. अधिक बोलणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. मी जास्त बोलत गेलो, तुमच्या जेवणाच्या मध्ये मी येणार नाही. उगाच आता बोलले की तुम्हाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. शिशाबाई बरोबर, आपके भूक लगी. मी ज्यादा बोलणे वाला नाही. एक गोष्ट मात्र कोणी राजकारण म्हणून डोक्यात घेऊ नका. मागील विधानसभेच्या इलेक्शनमध्ये निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मित्रांनो, एक वाक्य खूप फेमस झालं. फेमस असं झालं की जे आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी असे बोलले होते की मी पुन्हा येईल. बरोबर ना? लोक हसायचे, ती पुन्हा आले. मला सांगायला एक आनंद होतो, MP सिंह जी, अभी मैं 28 तारीख को रिटायर होने वाला. बरोबर ना? फिर भी मैं बोल रहा हूं, मी पुन्हा येईल. लक्षात घ्या कशाच्या जीवावर. 24 एप्रिलला मला केंद्राचं जो CGWCC जो वेलफेयर कमेटी है ना, उसका सदस्य पद मुझे मिलने वाला है. इसके लिए मैं बोल रहा हूं, मैं पुन्हा येईल. आणि निश्चितपणे रिटायर झाले तरी तुमच्या सेवेस मी निश्चितपणे हजर राहिल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखं बरेच आहे. बरेच लोक, मला वाटतं सुलभाताई वाडेकर आज रिटायर होऊन किती दिवस झाले? 10-15 वर्ष. अशा असंख्य आहेत की रिटायर झाल्यानंतर आमचे साळुंके साहेब इथे उपस्थित आहेत. बरेच लोक असे की त्यांचे नाव घेता येईल. त्यामुळे या सर्वांचं मिरून फेडू शकत नाही. एवढं मात्र नक्की, जे आपण माझ्यावर प्रेम केलं
त्याबद्दल मी शतशः आपल्याला नमन करतो आणि पुन्हा एकदा मी पुन्हा येईल. धन्यवाद. मैं संजय हजारी, CGM एम्युनिशन फैक्ट्री खड़की, श्री राजेंद्र देवकर को बहुत शुभकामनाएं देता हूं कि उन्होंने 36 वर्ष लंबा अपना शासकीय सेवा संपूर्ण कर रहे हैं अगले 4 दिनों में, और जो इन्होंने रास्ता चुना था सहयोग और संघर्ष का, उसमें सफलता प्राप्त की है। और शासकीय सेवा से सेवानिवृत्त होने के बाद भी अपने उसी रास्ते पर चलते रहे और हमारे जो एम्युनिशन फैक्ट्री परिवार है उसको सुदृढ़ बनाने में सहयोग करते रहे। धन्यवाद। MP सिंह, भारतीय मजदूर संघ के अखिल भारतीय उपाध्यक्ष का दायित्व है, गवर्नमेंट सेक्टर प्रभारी। आज जिस निमित्त हम लोग यहाँ उपस्थित थे, मान्यवर राजेंद्र देवकर जी के उनके निमित्त वो स्वस्थ रहे, मस्त रहे और जो काम अभी तक करते रहे हैं समाज में और बढ़ चढ़ करके लोगों का काम करें, यही मेरी शुभकामना जी। मैं के मौर्य, महाप्रबंधक एम्युनिशन फैक्ट्री खड़की। श्री राजेंद्र दादा देवकर एक बहुत ही कर्मठ, ईमानदार और सशक्त प्रतिभा के धनी व्यक्तित्व हैं। इन्होंने जो भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ है उसके स्थापन में निर्माणी के अंदर अपना भरपूर सहयोग दिया और उन्होंने जो सहयोग दिया उसकी वजह से आज निर्माणी अपने अलग अलग ऊंचाइयों को पाने में सक्षम है और हम निरंतर अपना एक नया कीर्तिमान हासिल करते जा रहे हैं, जिसमें दादाजी का बहुत ही योगदान रहा। और जो इन्होंने सामाजिक कार्य का बीड़ा उठाया है, ये मैं यहाँ कहना चाहता हूँ कि इन्होंने जो भी इनको पेंशन मिलेगा उसका संपूर्ण दान इन्होंने सभी आवश्यक जो नीडी लोग हैं उनके लिए समर्पित कर दिया है, जो बहुत ही एक अच्छी बात है, जो कि सभी में ये सामर्थ्य और ये साहस नहीं रहता है। और मैं उनके उज्जवल भविष्य, स्वस्थ रहने की कामना सर्वशक्तिमान ईश्वर से करता हूं। उनका और उनका परिवार हमेशा सुखी रहे। धन्यवाद। अर्जुन चव्हाण, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय मजदूर संघाचं मी पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे। आज जे दादा देवकर आहेत, त्या दादा देवकरांनी भारतीय मजदूर संघाबरोबरच भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचं एक चांगलं काम केलेलं आहे आणि या कार्यकर्त्याला खरं आज आम्ही या ठिकाणी निरोप देण्यासाठी आलेलो आहे। खरं या कार्यकर्त्या निरोप नाही तर हा कार्यकर्ता तरुण आहे, अजूनही तो रिटायर झालेला नाही आणि या रिटायरमेंटच्या नंतर देखील तो भारतीय मजदूर संघाचं प्रामुख्याने तो काम करणार आहे। त्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या कामासाठी त्याला धन्यवाद आणि पुढील कामासाठी त्याला शुभेच्छा असे भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र प्रांताच्या वतीने मी या ठिकाणी द्याय। धन्यवाद।
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब भोसले यांच्या ठिकाणी आगमन झाले. नमस्कार, मी जावंत शेख आणि हरीश भोसले राजेंद्रदादा देवकर यांच्या 36 वर्षांच्या सर्व्हिसमधील गेली 25 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आज दादाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज फॅक्टरीमध्ये जी आम्हाला शिवप्रेमी म्हणून जी ओळख दिलेली आहे दादांनी, त्या दादांच्या या मैत्रीच्या मेळाव्याला आम्ही आज उपस्थित झालेलो आहोत. या मैत्रीच्या मेळाव्याला आलेल्या सर्व मित्रांच्या वतीने दादाला त्यांच्या सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी गणेश टिंगरे. आज आमचे ज्येष्ठ सहकारी राजेभाऊ देवकर आज वयाची 60 वर्ष